नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या न्यायव्यवस्थेवर सध्याच्या काळात जबाबदारी वाढल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन. सर्व नागरिकांना त्यांचे हक्क, अधिकार, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून देण्यात न्यायव्यवस्थेची महत्त्वाची भूमिका. राष्ट्रपती. जपानमधल्या 2 शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यात किमान 29 जणांचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती. कर चोरी आणि दहशतवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीविरोधात कठोर कारवाईची G20 देशांची मागणी. पेट्रोल डिझेलचे नवे दर मध्यरात्रीपासून लागू. पेट्रोलच्या दरात लिटरमागे 74 पैशांची तर डिझेलच्या दरात लिटरमागे ₹1.30 घट. आणि श्वसनाचा त्रास उद्भवल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल, मात्र प्रकृती स्थिर. आणि आता सविस्तर वृत्त. भारतीय लोकशाहीत न्यायव्यवस्थेची महत्त्वाची भूमिका आहे. लोकशाहीच्या 4 स्तंभांपैकी न्यायव्यवस्था हा एक स्तंभ आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर मोठी जबाबदारी आहे, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज सांगितलं. भोपाळमध्ये राष्ट्रीय न्याय अकादमीच्या 4थ्या रिट्रीट समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या समारंभात सरन्यायाधीश, न्यायमूर्ती आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सहभागी झाले आहेत. कायद्याचं राज्य स्थापन करण्यासाठी सर्व नागरिकांना त्यांचे हक्क, अधिकार, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून देण्यात न्यायव्यवस्थेची महत्त्वाची भूमिका आहे. सध्याच्या काळात न्यायव्यवस्थेवरची जबाबदारी वाढल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. बदलत्या काळानुसार न्यायव्यवस्थेतही बदल झाले आहेत. सध्या न्यायव्यवस्थेसमोरची आव्हानं वाढली आहेत. त्यामुळे न्यायव्यवस्थेलाही भूमिका बदलावी लागली आहे. न्यायव्यवस्थेसमोर अनेक नव्या बाबी आल्या आहेत, असं सरन्यायाधीश TS ठाकूर यांनी सांगितलं. बदलत्या काळातल्या आव्हानांचा सामना न्यायव्यवस्थेला करायचा आहे, असंही न्यायमूर्ती ठाकूर म्हणाले. न्यायव्यवस्थेवरचा ताण वाढत असल्यानं काही प्रकरणं न्यायालयाबाहेर सोडवणं गरजेचं आहे. तसंच काही प्रकरणांचा प्राधान्यक्रम ठरवून सुनावण्या झाल्या पाहिजेत, अशी सूचना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केल्या. संविधानात सुधारणा करून निवडणुकांबाबतचे काही निकष बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. जपानच्या दक्षिण प्रांतात बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमध्ये 29 जणांचा मृत्यू झाला. तसंच वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेक निर्वासितांनी मदत छावण्यांचा आधार घेतला आहे. अजूनही काही ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याचं, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आज पहाटे कुमामोटो प्रांतात 7.3 रिक्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला. त्यात 29 जणांचा मृत्यू झाला. तर गुरुवारी कुशू प्रांताला 6.5 रिक्टर स्केलच्या बसलेल्या धक्क्यात 10 जणांचा मृत्यू झाला होता. तसंच 800 जण जखमी झाले होते. जपानच्या दक्षिण प्रांतात 24 तासापासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत होते. त्यानंतर आज पहाटे 7.3 तीव्रतेचा धक्का जाणवला. तसंच 5.4 तीव्रतेचाही धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर होता, असं जपानमधील भूकंप मापन यंत्रणेनं सांगितलं. आज सकाळच्या भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. भूकंपानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला होता, मात्र तो मागे घेण्यात आला आहे. दक्षिण प्रांतातील सुमारे 2 लाख घरांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसंच जलपुरवठा व्यवस्थाही कोलमडली आहे. बचाव आणि मदतकार्य वेगानं सुरू आहे. निर्वासितांना आश्रय शिबिरात ब्लँकेट्स आणि खाद्यपदार्थ पुरवण्यात येत आहेत. दुर्घटनेनंतर वेगानं मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी अधिकाधिक कुमक पाठवून मदतकार्याला आणखी वेग देण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन पथक, अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू आहे. फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याबाबतचा करार अंतिम टप्प्यात आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यान अद्याप करार झालेला नाही, मात्र चर्चा अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही देश विमानांच्या किमतीवरून असलेला तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. या विमानांच्या किमती कमी करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. 59,000 कोटी रुपयांपर्यंत विमानाची किंमत असावी, असं भारताचं म्हणणं आहे. हा करार मे महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. कर चोरी आणि दहशतवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भारतासह G20 देशांनी केली आहे. त्यासाठी देशांनी योग्य वेळी माहितीचं आदानप्रदान करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. वॉशिंग्टन DC-मध्ये G20 देशांचे वित्तमंत्री आणि केंद्रीय बँकांचे गव्हर्नर यांच्या बैठकीत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ही मागणी केली. ठोस, सतर्क आणि संतुलित विकासासाठी
वैश्विक अर्थव्यवस्थेच्या धोरणाबाबतच्या बैठकीत ते बोलत होते। वैश्विक अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रभावी आणि ठोस धोरणांची गरज त्यांनी व्यक्त केली। अमेरिकेचे वित्तमंत्री जेकब लिओ आणि जेटली यांनी वॉशिंग्टनमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली। त्यात कर चोरीबाबतच्या माहितीचं परस्पर आदानप्रदान आणि सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संयुक्त कर चौकशी आणि निरीक्षणात सहकार्य करण्यात येणार आहे। मुंबईत सुरू असलेल्या ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज या परिषदेचा आज समारोप होत आहे। ब्रिक्स सदस्य देशांनी आज वस्तू आणि सेवा कराबाबत सविस्तर चर्चा केली। आर्थिक बाबी आणि व्यापार वृद्धी याविषयीही चर्चा करण्यात आली। वित्तीय संस्थागत संघटनांच्या उत्पादन वाढीसाठी आणि त्यांना मजबूती देण्यासाठी धोरणाबाबतही मतं मांडण्यात आली। शहरीकरण हाच ग्रामविकासासाठी मार्ग आहे, त्यामुळे ग्रामीण आणि शहर विकासासाठीचं धोरण योजना याबाबतही उहापोह झाला। शहर विकासात खासगी क्षेत्रांनीही सहभागी व्हावं आणि त्याचं महत्त्वपूर्ण योगदान असावं असा सूरही या परिषदेत उमटला। पेट्रोल डिझेलचे नवीन दर मध्यरात्रीपासून लागू झाले, त्यामुळे गेल्या सलग 2 महिन्यांपासून होत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या भाववाढीला लगाम बसला आहे। जागतिक बाजारपेठेतल्या इंधनांच्या किमती आणि नाणे बाजारात रुपया आणि डॉलरच्या विनिमय दरामुळे देशात पेट्रोलच्या भावात लिटरमागे 74 पैशांची तर डिझेलच्या भावात लिटरमागे ₹1.30 घट झाली आहे। यापूर्वी पेट्रोलच्या भावात सलग 2 वेळा तर डिझेलच्या भावात सलग 4 वेळा वाढ झाली होती। मराठवाडा सध्या भीषण दुष्काळाचा सामना करत आहे। या दुष्काळाचा परिणाम इथल्या नागरिकांवर झाला आहेच, तसंच जनावरही या दुष्काळाचे बळी पडत आहेत। पाण्याअभावी ओस पडलेल्या रानामध्ये चारा नसल्यामुळे परभणी जिल्ह्यातल्या जनावरांवर कडुनिंबाचा पाला खाण्याची वेळ आली आहे। गेल्या 3 वर्षापासून परभणी जिल्ह्यात वरुणराजानं आपली कृपादृष्टी न दाखवल्यामुळे इथं दुष्काळ पडलाय। या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांसह त्यांची जनावरही करत आहेत। दुष्काळामुळे 22 लघु आणि 2 मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत। शिवाय इथल्या पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे हातपंप आणि विहिरी आटल्या आहेत। सतत 6 हंगाम हातातून गेल्यामुळे चाऱ्याची परिस्थितीही गंभीर असून शेतकऱ्यांना जनावरं सांभाळणं कठीण झालं आहे। चारा मिळत नाही म्हणून जनावरांना जगवण्यासाठी पशुपालक चक्क कडुलिंबाचा पाला त्यांना खाऊ घालत आहेत आणि विशेष म्हणजे जनावरही तो चारा निमूटपणे खात आहेत। पावसामुळे म्हणजे कोणताच पीक शेतात आलं नाही, आल्यामुळे मग आमचे ढोर जनावर या जनावर खायला काहीच नाही। त्यामुळे आमची आजची परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आडगावची ते समजापेक्षा बिकट आहे, कारण की एक तर आम्हाला पाणी नाही। पाण्यामुळे आमचे प्रत्येक अडचणी वाढायल्यात। आम्ही मोर्चा हे 29/2 ला नेला होता। 2च्या नंतर मग आता हे कमी 1.5 महिना झाला साहेब। तेव्हापासून आम्ही आमचं गेलो तर आम्हाला काही कोणी दखल घेईना, आमच्या म्हणण्याला कोणी वाव देईना। परभणी जिल्ह्यात एकूण 6 लाखाच्या वर जनावर आहेत आणि त्यांना साधारणतः आपल्याकडे सध्या रब्बीचं पीक काही तालुक्यात चांगलं असल्यामुळं आणि जिल्ह्यात एकूण चारा उत्पादन होण्याची अपेक्षा असल्यामुळं साधारणतः जूनपर्यंत चारा पुरू शकतो परभणी जिल्ह्यात। त्याच्यासाठी आम्ही जिल्ह्यातून चारा उत्पादन होईल तो बाहेरच्या जिल्ह्यात न जाऊ देण्याबाबत सुद्धा माननीय जिल्हा महोदयांना विनंती केलेली आहे। महसूल विभागाशी नेहमी संपर्कात राहून पशुधनाच्या जी चाऱ्याची समस्या आहे ती सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। जिल्ह्यातल्या 346 गावांसाठी 18 चारा छावण्या सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा पशुसंवर्धन विभागानं जिल्हा प्रशासनाला दिला असल्याची माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। शासन चारा पुरवण्यासाठी कमी पडतंय अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जनावरं जगवायची कशी, हा गंभीर प्रश्न इथल्या पशुपालकांसमोर येऊन ठेपला आहे। दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पुरवण्यासाठी आणखी एक विशेष गाडी आज सकाळी मिरजहून रवाना झाली। प्रत्येकी 50,000 लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेले 10 डबे या रेल्वे गाडीला आहेत। दरम्यान लातूरला पाणी पुरवणारी 4थी गाडी काल संध्याकाळी लातूरमध्ये पोहोचली। देशाच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी शिक्षणाला व्यावसायिक अभ्यासक्रमाची जोड देणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलं। मुलुंड इथल्या NES इंटरनॅशनल IB वर्ल्ड स्कूल इथं नॅशनल एज्युकेशन सोसायटी आणि सरस्वती विद्याभवन संस्थेचा 53वा वर्धापन दिन काल झाला, त्यावेळी ते बोलत होते। चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी योग्य अशा मार्गदर्शनाची गरज असते। योग्य मार्गदर्शन करण्याचं कार्य ही संस्था करत आहे, त्यामुळे विद्यार्थी विविध क्षेत्रात चांगली प्रगती करतील अशी आशा वाटते असं देसाई म्हणाले। यावेळी
संस्थेच्या वतीनं सर्व शाळांमधल्या उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षक तसंच विविध क्षेत्रात चांगली प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। बोगस आदिवासींना शोधण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करणार असल्याचे संकेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी धुळे इथं दिले। धुळे जिल्ह्यातल्या साडी तालुक्यात सुकापूर इथं शासकीय आश्रमशाळेच्या तसंच मुलींच्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन सावरा यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते। आदिवासी विद्यार्थी स्पर्धेत टिकावा आणि त्यानं यश संपादन करावं या उद्देशानं राज्यात आता 206 आश्रमशाळा आणि 54 वसतिगृहांचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली। जात प्रमाणपत्र शाळेतच देण्याची व्यवस्था करणार असल्याचं सावरा यांनी यावेळी सांगितलं। महिलांच्या मंदिर प्रवेशासंबंधी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं सर्वांनी पालन करावं तसंच उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीचं औचित्य साधून आठवले यांनी 26 जानेवारीपासून महू या बाबासाहेबांच्या जन्मगावापासून भीमयात्रा सुरू केली। ही यात्रा आज कोल्हापुरात दाखल झाली, त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। येत्या सर्व निवडणुकीत 50% जागांवर बहुजन समाजातला उमेदवार आपला पक्ष उभा करेल असं नवं धोरण असेल असं त्यांनी यावेळी सांगितलं। तसंच रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजप आणि आरपीआयने एकत्र आलं पाहिजे हा मी प्रयत्न करणार आहे। मी मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरे यांना भेटून आपण वेगळं लढणं योग्य नाही, जागेची ॲडजस्टमेंट करा, काही 2-4 जागा आम्हाला कमी द्या, परंतु आपण मात्र जागेच्या मुद्द्यावरती वाद न करता आपण एकत्र राहा आणि मुंबईच्या महानगरपालिकेवर पुन्हा एकदा निळा आणि भगवा फडकवा अशाच पद्धतीचा प्रयत्न नक्की मी करणार आहे। आणि जर भाजप सेनावाले एकत्र आले नाही तर काय करायचं तो निर्णय त्यावेळेला पक्ष घेईल। रिपाईनं आयोजित केलेली भारत भीम यात्रा आज कोल्हापुरात पोहोचली। ताराराणी चौकात खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते समता रथाचं स्वागत करण्यात आलं। शहरातल्या विविध मार्गांवरून दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महापालिका चौक, सीपीआर चौक मार्गे फिरून दसरा चौकात यात्रेचा समारोप झाला। भारत भीम यात्रेची सुरुवात 26 जानेवारीला कन्याकुमारीपासून सुरू झाली असून ती विविध ठिकाणी भेट देत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार या विषयावर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय विचार परिषदेला काल दुसऱ्या दिवशी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे ही परिषद आयोजित करण्यात आली होती। सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी विचार परिषदेसाठी देश परदेशातून आलेल्या विषय तज्ज्ञांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। या परिषदेत डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावरच्या अनेक पैलूंवर मान्यवरांनी विचार मांडले। श्रीलंका, लडाख, व्हिएतनाम आणि म्यानमार देशाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बुद्धवंदनेनं कार्यक्रमाची सुरुवात झाली। सामाजिक सलोख्याला छेद देणाऱ्या विषयांशी मुस्लिम समाजाचं नातं जोडून या समाजाला बदनाम करण्याचं काम काही पक्ष करत आहेत असं राष्ट्रीय एकात्मता मुस्लिम समाजानं म्हटलंय। राष्ट्रीय एकात्मता टिकावी, समाजात सलोखा निर्माण व्हावा यासाठी संस्थेच्या वतीनं पुण्यातल्या घोरपडीपेठ इथं एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। देशासाठी प्राण देण्याची ताकद मुस्लिम समाजात आहे, मात्र काही जण विनाकारण या संपूर्ण समाजाला बदनाम करत आहेत असं संस्थेच्या मतीन मुजावर यांनी सांगितलं। आपल्या प्राणांची आहुती देऊन आम्ही या देशाचे संरक्षण करूया, आमच्याबरोबर दुजाभाव करू नका। या देशातला आम्ही एक अविभाज्य घटक आहे आणि आमच्याशिवाय आम्हाला घेऊनच सगळं काही होऊ शकतं। पर्यावरणाचं संतुलन राखण्याच्या उद्देशानं क्लायमेट ॲक्शन स्पेशल सायन्स एक्सप्रेस हा नाविन्यपूर्ण प्रदर्शनाचा जनमानसावर निश्चितच चांगला परिणाम होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला।
क्लायमेट चेंज सायन्स एक्सप्रेस ही हवामान बदलाबाबत जनजागृती करणारी रेल्वे 3 दिवस नागपूरमध्ये होती। या रेल्वेतल्या प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली। पर्यावरणाचा ऱ्हास वाढत असल्यानं जनजागृतीसाठी अशा प्रदर्शनाची गरज आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरताना नैसर्गिक साधनसामग्रीचा ऱ्हास होता कामा नये। हवामानातल्या बदलामुळे पावसावर परिणाम होऊन उष्णता वाढली आहे, त्यामुळे निसर्गाची जपणूक करण्याची सर्वांचीच जबाबदारी असल्याचं ते म्हणाले। 20 राज्यातल्या 64 स्थानकांवर ही रेल्वे हवामान बदलाबाबत जनजागृती करणार आहे। नागपूरमध्ये सुमारे 28,000 नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली। रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी रेल्वेतर्फे पुरस्कारानं गौरवण्यात येतं। यावर्षी विभागीय स्तरावरच्या पारितोषिकांमध्ये नागपूरनं सर्वाधिक 13 पारितोषिकं मिळवून विक्रम केल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक OP सिंग यांनी दिली। रेल्वे सप्ताहाच्या निमित्तानं झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते। वर्षभरात रेल्वेनं अनेक योजना राबवल्या, त्यात कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असल्यानं त्यांना गौरवण्यात येत असल्याचं सिंग म्हणाले। गेल्या 16 वर्षांपासून नागपूर रेल्वे मंडळ रेल्वे सप्ताह साजरा करत आहे। त्यानिमित्त विविध कार्यक्रम झाले। वाढत्या उष्णतेचा मानवी जीवनावर जसा परिणाम होतो तसाच पशुपक्ष्यांवरही परिणाम होताना दिसतो। अकोला जिल्ह्यात वाढतं तापमान आणि बदलत्या हवामानाचा परिणाम तिथल्या कुक्कुटपालन व्यवसायावर होत आहे। शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी गायी, म्हशी, शेळी पालनासोबतच कुक्कुटपालन करतात। अकोला जिल्ह्यात कुक्कुटपालन करणाऱ्यांची संख्या अधिक आहे। सोसायटी आणि बँका या व्यवसायाला कर्ज पुरवठा करू लागल्यानं इथल्या अनेक शेतकऱ्यांची सुशिक्षित मुलंही या व्यवसायाकडे वळली आहेत। कोंबड्यांसाठी थंड हवामान पोषक असतं। उष्ण हवामानामुळे कोंबड्यांचा मृत्यू होतो, त्यामुळे त्यांच्या बचावासाठी शेतकरी पक्षी शेडमध्ये पाण्याची फवारणी तसंच शेड बाहेर खिडक्यांना पोत्यांचं आवरण बांधून पाणी फवारणी करत आहेत। जे लहान पक्षी आहेत ते पक्ष्याला समजा ऊन तपते का नाही, त्यामुळे ते त्याच्या बोंद्यावर पाणी मारावं लागते, म्हणजे त्यांना थंड होत जाते। ऊन जास्त वाढले पक्षी मरून नाही म्हणून आम्ही मग फवारे ते मारत असतो। आणि त्याच्यासाठी कसं उन्हाच्यानं पक्षी मरतील तर आम्ही समजा प्रयोग करतो थोडाफार, आम्हाला काय ते काही नाही समजा। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पोल्ट्री शेडच्या पत्र्यांवर उसाचे पाचट, बारदाना, पराठी आणि तुरीच्या काड्या टाकून थंडावा निर्माण करावा। शेडचं बांधकाम पूर्व पश्चिम करावं। हवा खेळती राहण्यासाठी शेडची उंची 12 फूट करावी। शेडमध्ये पिण्याचं थंड पाणी ठेवून दर 6 तासांनी पाणी बदलत राहावं असं आवाहन पशुधन विकास अधिकारी रणजित गोळे यांनी केलं आहे। मुंबईतल्या वरळी भागात विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली। भीम प्रतिष्ठान मित्रमंडळातर्फे परिसरात रोषणाई करण्यात आली। राजगृह मित्रमंडळानं बाबासाहेबांच्या राजगृह या निवासस्थान आणि ग्रंथालयाचा देखावा उभारला। या परिसरातल्या सर्वच घरांवर रोषणाई करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। राजवर्धन क्रीडा मंडळातर्फे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांसह समाज प्रबोधनात्मक देखावेही उभारण्यात आले होते। श्री रामनवमीच्या निमित्तानं दादरच्या भंडारी मंडळ या संस्थेच्या वतीनं काल रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला। या संस्थेची स्थापना रामनवमीच्या दिवशी 109 वर्षांपूर्वी झाली होती। तेव्हापासून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दुपारी 12 वाजता मंडळाच्या सभागृहात राम जन्मोत्सव साजरा झाला। त्यानंतर सायंकाळी भंडारा रजनी हा गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला। अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती सध्या स्थिर असून चिंतेचं कारण नसल्याचं कुटुंबातल्या सूत्रांनी सांगितलं आहे। दिलीप कुमार यांना पहाटे 2च्या सुमाराला मुंबईतल्या वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं।
93 वर्षांच्या दिलीप कुमार यांना निमोनिया झाला असून ताप आणि उलट्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अर्ली मॉर्निंग 2 बजे एडमिट किया गया. शायद उनके चेस्ट में इन्फेक्शन भी हो गया है. हमने प्रिलिमिनरी एक्सरे पे दिख रहा था कि उनको निमोनिया डेवलप हुआ है, तो उस वजह से क्लोज मॉनिटरिंग के लिए उन्हें हमने हॉस्पिटल में एडमिट कर लिया है. अगर 48 घंटे में 2-3 दिनों में अगर इम्प्रूवमेंट होता है तो फिर कोई डरने की बात नहीं है, वरना हो सकता है हमें उन्हें आईसीयू में भी शिफ्ट करना पड़े. सुलतान अझलन करंडक हॉकी स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान आज संध्याकाळी अंतिम सामना होणार आहे. भारतानं काल यजमान मलेशियावर 6-1 असा दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तसंच स्पर्धेतल्या 3ऱ्या स्थानासाठी न्यूझीलंड आणि मलेशिया यांच्यात लढत होणार आहे. आणि आता हवामान वृत्त. देशातल्या अनेक भागात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. ओदिशा आणि तेलंगणात काही ठिकाणी 45 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आहे. देशातील सर्वाधिक कमाल तापमान ओडिशातल्या तिथलागड इथं 45.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. अनेक राज्यात तापमानानं सर्व विक्रम मोडीत काढले. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगणा आणि रायलसीमेच्या अनेक भागात तसंच राज्यातल्या विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट आहे. ओदिशात तापमानात सर्वाधिक वाढ झाली असून 30 जणांचा उष्माघातानं मृत्यू झाला. तेलंगणात उष्माघातानं सुमारे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये तापमानानं 43 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. तिथं 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे. आता राज्यातल्या हवामानाविषयी. राज्यात काल वर्धा, चंद्रपूर, मालेगाव आणि विरा इथं 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या न्यायव्यवस्थेवर सध्याच्या काळात जबाबदारी वाढल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन. सर्व नागरिकांना त्यांचे हक्क, अधिकार, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून देण्यात न्यायव्यवस्थेची महत्त्वाची भूमिका, राष्ट्रपती. जपानमधल्या 2 शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यात किमान 29 जणांचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती. कर चोरी आणि दहशतवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीविरोधात कठोर कारवाईची G20 देशांची मागणी. पेट्रोल डिझेलचे नवे दर मध्यरात्रीपासून लागू. पेट्रोलच्या दरात लिटरमागे 74 पैशांची तर डिझेलच्या दरात लिटरमागे ₹1.30 घट. आणि श्वसनाचा त्रास उद्भवल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल, मात्र प्रकृती स्थिर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.